हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय. 6व्या अध्यायातील 40 नंबरच्या श्लोकावरचा विचार आपला सुरू आहे. त्यातली एखादी ओवी आपण त्याचा विचार केलेला आहे. 437 नंबरची ओवी कालच्या 40 नंबरच्या श्लोकामध्ये आपण घेतली होती. फार सुंदर विचार माऊली मांडतात. जेव्हा मोक्षाची आस्था असते, मोक्षाबद्दलची तळमळ असते, भगवंताबद्दलचं प्रेम असतं, तेव्हा भगवंत त्याच्या प्रेमाला साथ देतो, त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत असतो. आणि तो प्रतिसाद शब्दाचा अर्थ आहे उत्तर त्याची प्रगती अध्यात्म क्षेत्रातली वाढत राहते. पण त्याला एकच गोष्टीची अट्ट माऊली घालतात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणी पाहता जया मोक्षसुखी आस्था. मोक्ष सुखाबद्दलची आस्था जी आहे ती जर असेल मुमुक्षुकडे तर निश्चितपणे मुमुक्ष शब्दाचाच अर्थ आहे मोक्ष सुखाची आस्था. म्हणजे मोक्ष सुखाची तीव्र इच्छा, तीव्र तळमळ ज्याच्याकडे आहे त्याला या मोक्षापासून परावर्त कोणीही करू शकत नाही. भगवंताबद्दल ज्याला प्रेम आहे तर भगवंत त्याला मदत करतो त्याचं प्रेम वृद्धिंगत व्हायसाठी. म्हणून आपण आपलं प्रेम भगवंताबद्दल जसं वाढवावं तसं भगवंताकडून सुद्धा मदतीचा एक ओघ यायला सुरुवात होतो आणि आपली साधनेला एक बळकटपणा यायला लागतो. आपण समजायचं आपली साधना निर्धोक आणि विना प्रतिबंध कोणत्याही अडचणी न होता जर पूर्ण व्हायला लागलेली आहे तर समजायचं की भगवंताकडून आपल्याला सहकार्य प्राप्त होत आहे. म्हणून नामाला बसताना, ध्यानाला बसताना भगवंताचं सहकार्य मागावं. आणि भगवंताचं, संतांचं सहकार्य मागितलं की आपल्या ध्यानाची नामाची जी आपलं ठरवलेलं आहे ते पूर्ण व्हायला मदत होत असते, अडथळे येत नाही. फक्त एकच गोष्ट आहे, भगवंत मला पाहिजे आहे या उद्देशानं बसावं. प्रपंच पाहिजे आहे आणि प्रपंचातली एक जरी त्यातलं एखादं जरी गोष्ट वाचण्याची सूक्ष्म गोष्ट जरी त्यात शिरली तर आपल्या ध्यानात आणि नामामध्ये प्रतिबंध येत असतो. याच विचारानं माऊलीने आता पुढं वर्णन केलेलं आहे की तो काय करतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होत नाही, त्याचं कारण काय. की मध्येच तू जरा योगी भ्रष्ट होतो किंवा योगी भ्रष्ट म्हणण्यापेक्षा योगाच्युत होतो. असा योगाच्युत झालेला जो आहे त्याला कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं याची माऊली विचार करायला लागले. श्लोक आपण 40 नंबरचा घेतला होता. पार्थ नेहेव नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गती तात गच्छति. तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी असता तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे का. 438 नंबरची ओवी आता आपण सुरुवात करतोय. 438 नंबर, मला वाटते 438 सुद्धा आपण बघितलेली होती. परी येतुली हेची एकी घडे जे माझारी विसावे पडे परी तेही परी ऐशनी सुरवाळे जो देवा नाही. जरी एखाद्या इंद्रादिक देवांना सुद्धा इतक्या गोष्टीची प्राप्ती होत नाही, इतकी विश्रांती त्याला त्या मधल्या काळामध्ये मिळत असते. म्हणजे बरेच वेळा होतं, पण एवढंच घडतं मध्येच त्या साधकाला काही काळ विश्रांती घेणं भाग पडतं. पण ती विश्रांती देखील अशा श्रेष्ठ प्रकारानं असते की इंद्रादिक देवांना सुद्धा अशी विश्रांती प्राप्त होत नाही. अशी विश्रांती तो घेतो. म्हणजे त्याला त्याच्या मोक्षाला जो प्रतिबंध झाला त्याचा विचार करायला ती संधी असते. त्यामुळे कुठं चुकलं आणि कुठं दुरुस्ती करायला पाहिजे याचा विचार करायला त्याला वेळ मिळतो. आणि म्हणून माऊली म्हणतात की
परी येतुरेनी हेची घडे, जे माझारी विसावे घडे पडे तेही परी ऐशेनी सुरवाडे, जे देवा नाही, देवादिकांना सुद्धा ती गोष्ट मिळत नाही, ती त्यांना प्राप्त होते. 439 नंबरची ओळी. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा ती ठाकिता सो सिद्धा ते, परी ती तुला वेग नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची, पाठी मोक्ष तो तैसाची ठेविलासे. 2 ओव्यांचा आपण जरासे एकत्रित विचार करायला लागलोय, कारण समान अर्थाच्या 2 ओव्या आहेत, एकच सिद्धांत त्यामध्ये मांडलेला आहे. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता. एरवी तो साधक जर योगासप्याच्या उचलत्या पावलानं, म्हणजे जरासं वेगानं जर निघाला असता, तर तातडीनं मोक्ष साधन करणारा झाला असता. तरी तो दिवसाती ठाकिता संसिद्धते. कुठला दिवस म्हटलेला आहे? एक दिवस शब्द वापरतात, तो आयुष्यासाठी भगवंतानी वापरलेला आहे माऊलीनी. अगोदर आयुष्य भानू शब्द वापरला ना, तो आयुष्य भानू शब्दाचा अर्थ आहे एक दिवस. तर तो एक दिवस काय झाला असता? आयुष्याचा दिवस मावळण्याच्याच आधी त्याला सोहसिद्धीची प्राप्ती झाली असती. सोहशक्तीचा अर्थ आहे त्याला आत्मज्ञानाची, मी ब्रह्म आहे या अनुभवाच्या मुक्कामाला तो पोचला असता. मुक्काम का प्राप्त करता आला नाही, तर त्याचं कारण सांगितलेलं आहे. कारण त्याचा परी तुला वेग नव्हेची, परंतु त्या साधकात जितका असायला पाहिजे तितका वेग नव्हता, म्हणून विसावा तरी निकाची, म्हणून त्याला विश्रांती घेणं योग्यच आहे. आता त्याला थोडा वेळ थांबावं लागेल, आणि त्या विश्रांतीनंतर पाठी मोक्षतव तैसाची ठेविला असे. विश्रांतीनंतर मोक्ष तर त्याच्याकरता तसाच ठेवलेला आहे. आपण मागच्या ओळीमधून सुद्धा विचार केलेला आहे की त्याला स्वर्गालाही जावं लागत नाही, त्याला मृत्यूलोकातही घ्यायला जावं लागत नाही. पण जेव्हा मृत्यूलोकात तो येतो, थोडीशी विश्रांती घेऊन त्यावेळी त्याला योगी पुरुषाच्या घरी जन्म प्राप्त होतो. आता पुढे भगवंत सांगणार आहे की त्याची गती काय होते. इथं म्हणायला लागलेले आहेत भगवंत, काय? परत ते तुला वेग नव्हेची, तेवढा वेग त्याचा नव्हता. का? अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता. जरासा उचलता पाय घेतला असता आणि भरभर भरभर जर चालत गेला असता, भरभर म्हणजे कंटाळा केला नसता, मधी संकल्प विकल्पाला अवकाश येऊ दिला नसता, संधी मिळाली नसती वासनेला आत घुसायला बुद्धीमध्ये, तर त्यासाठी म्हटलेलं आहे उचलता, अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता. दिवसाच्या अगोदरच, म्हणजे आयुष्य संपायच्या अगोदरच. आपल्यासाठी आयुष्य म्हणजे 100 वर्षे, 80 वर्षे, 90 वर्ष. भगवंताने एकच दिवस आयुष्य बोललेत. माऊली बोलतात तो दिवसाआधी ठाकिता संसिद्धी ते. कारण पाठीमागं वर्णन केले ना, सूर्य, आयुष्याचा सूर्य मावळला म्हणजे आयुष्य नावाची गोष्ट एक दिवसाची मानलेली आहे, असा त्याचा अर्थ आहे. आपल्यासाठी तो दीर्घ वाटतं, कारण आपण स्वप्नामध्ये असतो, म्हणून हे दीर्घ स्वप्न आहे. म्हणून फारसा विचार आयुष्याचा आणि शरीराचा आणि संसाराचा गंभीरतेने विचार करू नये. कारण बदलणाऱ्या गोष्टीबद्दल गंभीरता असता कामा नये. जे न बदलणारं तत्व आहे तिथं आपण गंभीरपणानं लक्ष दिलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण सिरियस असायला पाहिजे. आपलं होते उलटं. ज्या ठिकाणी व्हायला नको पाहिजे सिरियस, त्या ठिकाणी आपण होतो, आणि ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला आपला वेग चालण्याचा ठरवता येत नाही. कुठंतरी अडकळायला होतं. एका राजाने म्हणे फोन केला. त्याने काय केलं, मला एक राजपुत्र चांगला पुढचा गादीचा वारस निवडायचा आहे, आणि त्यासाठी त्याने एक स्पर्धा लक्षात ठेवली की तो कुठंतरी जाऊन काही किलोमीटरवरती थांबला होता. तो म्हणला की संध्याकाळपर्यंतची मुदत आहे, ज्याला कुणाला जो माझ्याजवळ पहिल्यांदा येईल त्याला मी या राज्याचं राज्यपद देणार आहे. आणि बऱ्याचशा लोकांनी, सामान्यांनी, मोठ्या माणसांनी त्यामध्ये भाग घेतलेला होता. पण गोष्ट अशी होती, त्याच रस्त्याला जाताना मनोरम्य अशी तलाव होती. त्या तलावामध्ये क्रीडा करणाऱ्या तरुणी होत्या. रंभा, उर्वशी सारख्या तरुणी त्या क्रीडा करणाऱ्या होत्या. रस्त्यात जाताना वेगवेगळ्या प्रकारची कपड्यांची दुकानं, परफ्युम्सची दुकानं, सोने नाण्याच्या अलंकारांची दुकानं, हे सगळं रस्त्याला जाताना होतं. आणि इतकं जे आकर्षित होतं की त्या आकर्षणाला बळी न पडता पुढं जाणं हे शक्यच नव्हतं.
अशी स्थिती राजानं करूनच ठेवलेली होती. आणि म्हणूनच त्यानं पणात सांगितलं होतं. आपला पण जो केला त्यामध्ये तो सांगतो की मला येऊन पहिल्यांदा भेटणारा जो आहे, मी अमुक किलोमीटरवर तिथं बसलेलो आहे, अमुक ठिकाणी बसलेलो आहे, या. पण रस्त्यानं जाताना जेवढा वेग असायला पाहिजे तेवढा वेग असायला पाहिजे ना, कारण संध्याकाळच्या अगोदर राजाला जाऊन भेटायचं. आता संध्याकाळच्या अगोदर भेटायचं असेल तर मधल्या आकर्षणाला फाटा दिला पाहिजे, तिकडं दुर्लक्ष करायला पाहिजे. पण खूप सगळे जे होते आलेले सगळे होते, कोणत्या उर्वशी रंभ्यासारखे ज्या सगळ्या ज्या होत्या अप्सरा, त्या अप्सरांच्या मध्ये गुंग झाला. कोण पुढे गेला आणि कुठं दागिन्यांच्या अलंकाराच्या दुकानामध्ये दागिने निवडण्यासाठी बसलेला होता. कारण रस्त्याला सगळं फुकटच बाजारपेठ ठेवलेली होती राजानं, खरंच आकर्षित व्हावं म्हणून. बरेच जण त्यामध्ये गुंतून गेले. त्यातला एक जण कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता सरळ डायरेक्ट राजाकडे प्रवासाला बाहेर पडला आणि अगदी कमी वेळामध्ये राजापर्यंत पोहोचला. बरेचशे लोकांचा विचार झाला, एवढ्या वेगात राजाला जाऊन भेटणं शक्य होते की नाही कुणाला माहिती. त्याच्यापेक्षा हे सांसारिक भोग रस्त्याला ठेवलेले आहेत ते तरी भोगूया. किमान राजपद नाही मिळलं तर ते भोग भोगले नाहीत याची खंत नको, म्हणून भोग भोगायला लागले. आणि भोग भोगता भोगता इतका वेळ झाला की संध्याकाळ कधी झाली कळलीच नाही आणि पोचायचं राहूनच गेलं. का? वेग तेवढा ठेवला नव्हता म्हणून. सुंदर अगदी उदाहरण आहे. जरी काल्पनिक दृष्टांत असला तरी आपल्यासाठी मात्र आम्हा सर्वांसाठी अत्यंत योग्य आहे, सुटेबल आहे. आम्ही असंच आहे. वेग आपला कमी आहे, त्याचं कारण आहे मध्ये येणारे जे आकर्षण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आकर्षणामध्ये मी गुंततो. मित्रमंडळींच्या गप्पा असतात आणि कुठेतरी जाणं फिरणं असतं, भटकणं असतं, काहीतरी चांगलं चुंगलं खाणं असतं. या सगळ्यामध्ये आपला एवढा वेळ व्यस्त जातो की पुढे देवाला मी भेटायला निघालो याचं भानच राहत नाही. माझा प्रवास जेव्हा मोक्षाच्या दिशेने चालू होतो त्यावर मोक्ष मार्गावरती खूप अडथळे येत असतात आणि या अडथळ्यांना फाटा देऊन जो पुढं जातो, कधी कधी कोण कोण गुंततो, पण काहींचा विवेक मध्ये जागृत होतो आणि विवेक जागृत झाला की तो तिथून विचारानं बाहेर पडतो. अरे मी इतका वेळ इथं कसं काय गुंतलो, मला राजाला भेटायचं आहे, असं मध्येच त्याला जर वाटलं तर तो आणखीन प्रवासाला निघू शकतो. पण हा प्रवास जो आहे तो त्याचा वेग ठरवायला फार महत्त्वाची गोष्ट माऊली सांगतात बरं का. अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता, त्याचा अभ्यास तेवढ्या वेगाने झाला असता, सराव केला असता नामाचा, ध्यानाचा आणि सगळ्याच गोष्टीचा, वैराग्य धारण करून अभ्यास जर झाला असता तर तो तातडीनं तिथंपर्यंत, तरी दिवसाआधी ठाकिता सोह सिद्धिते, दिवस पूर्ण मावळण्यापूर्वी तो तिथं पोहोचला असता. पण तसं झालं नाही. विचार करायला लावणारी गोष्ट आहे. रामाच्या कालावधीमध्ये सुद्धा गोष्ट आहे की याचक आलेला आहे प्रभू रामचंद्रांच्याकडे आणि त्यांना याचक मागा लागलेला आहे. तर त्यांनी सांगितलं की तुला जेवढं हवं तेवढं तू घे. एक मोठं कोठारच आहे सगळं, दागिन्यांचं आणि रत्नपाचू जडे हिरे सगळे तिथं मांडलेले आहेत. पण दिवस मावळण्यापूर्वीच तू ते परत यायला पाहिजेस बाहेर. आता अशी अट्ट घातल्यावर तो दिवस मावळायच्या आधी कसा येईल एवढ्या सगळ्या त्या अलंकारामध्ये गुंतल्यानंतर? येऊ शकला नाही. अशा ह्या एका उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की या सगळ्या सांसारिक गोष्टींची आकर्षणं आपल्याला गुंतवून ठेवतात आणि आपलं जे उद्दिष्ट असतं त्या उद्दिष्टापासून भरकटायला लावतात. हे मायेचं लक्षणच आहे. जी उद्दिष्ट असतात आणि चांगल्या उद्दिष्टा ठिकाणी तर ती प्रतिष्ठित होऊ देत नाही. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. काहीतरी भव्य दिव्य म्हणून आम्ही हातामध्ये ध्येय घेतलं तर त्या ध्येयापर्यंत मी जाऊ नये यासाठी माया प्रयत्नशील असते. ती लोकांच्या द्वारे आपल्यावरती हल्ला करेल. कुठले तरी काही गोष्टी आपल्यावरती काय होतील की कारण नसताना आपण आजारी पडू, त्यामुळं आपली साधना थांबेल. काय कोणती गोष्ट अडचण होईल सांगता येत नाही, परंतु या गोष्टी घडत असतात. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून भगवंताच्या प्राप्तीसाठी निघावं. मी भगवंताला भेटणार आहे, त्यासाठी मदत मला भगवंतच करणार आहेत, अशी भावना ठेवून चालायला लागावं.
आपल्याकडं आपली शक्ती तिथेपर्यंत पोचत नाही आणि भगवंताची मदतीची गरज आहे या विचारानं आपण पुढे गेलो पाहिजे. पण ती तुला वेग नव्हेची म्हणतात माऊली. म्हणून जर ही योग साधनेला जोर लावला असता त्यानं तर मृत्यूपूर्वी मोक्ष प्राप्त झाला असता. आयुष्याचा भानू अस्ताला जाण्यापूर्वी काय म्हणलेलं आहे, पोटी काय आहे तर दिवसाआधी ठाकिता सिद्धी ते मी ब्रह्म आहे या अनुभवापर्यंत तो दिवसाच्या अगोदरच पोहोचला असता. मग तुकोबा म्हणताना करावी तातडी परमार्थाची तातडी करणं अत्यंत गरजेचे आहे. जशी आपल्या प्रापंचिक कामाची आपण तातडी करतो, योग्य वेळी सगळं करतो, शेताची कामं अगदी व्यवस्थित वेळी मशागत करतो, हे सगळं जर व्यवस्थित दिवसाला करत असतो आपण, शेताला पिकाला पाणी द्यायचं आहे तर व्यवस्थित देतो. एखादा व्यापारी आहे तर कोणत्या गोष्टी कोणत्या वेळी खरेदी करायच्या, विक्री कशी करायची त्याचं व्यवस्थापन करत असतो. हे सगळं जर जमत असेल तर मोक्षाच्या मार्गामध्ये येणाऱ्या गोष्टी पार करणं आपल्याला का जमत नाही काही कळत नाही. परंतु सगळ्या संतांचं सांगणं आहे वेग वाढवला पाहिजे. वेग याचा अर्थ घाई नव्हे बरं काय. वेग याचा अर्थ विश्रांती न घेता अविश्रांत अहर्निशी सदा परमार्थ करावा. अविश्रांत असं आपलं चालणं या साधनेमधलं असलं पाहिजे. आणि तो अभ्यास या सगळ्या आमिषांना जी प्रलोभनं असतात ती सांसारिक प्रलोभनांना डावलून आपण पुढे जावं लागतं. खरी गोष्ट तीच आहे. त्या प्रलोभनांमध्ये गुंतून राहतो आणि आपला इतका वेळ आपल्या आयुष्याचा निघून जातो काय कळत नाही. नातलगांचं काहीतरी करायचं असतं, ह्यांचं काहीतरी करायचं आहे, त्यांचं काहीतरी करायचं आहे, माझं काय करायचं आहे, मी कुठं जाणार आहे याचा विचार फारसा केला जात नाही. तो करावा अशी अपेक्षा आहे. म्हणूनच माऊली म्हणतात ना, झडझडोनी वहिला निग आणि भक्तीची या वाटे लाग. झडझोडोनी शब्द वापरला आणि झडझोडोनी शब्दाचा अर्थ आहे झटकन ह्यातून बाहेर पड. झटकन म्हणजे घाईनं नव्हे बरं काय. तुझा वेळ व्यर्थ घालवू नकोस. वाया बडबड हरिविन असा व्यर्थ वाया वेळ तू घालवू नकोस. तर तू सरळ प्रवासाला न थांबता आणि या सांसारिक प्रलोभनाला पूर्ण दुर्लक्षित कर म्हणून म्हणलेलं आहे. आणि झडझडून निघण्यापाठीचा उद्देशच आहे. इथं मूळ मुद्दा तोच आहे. आपलं आयुष्य कधी संपेल हे आपल्याला माहिती नाही. देहाचा भरवसा केव्हा सरेल वैसा. हे वय केव्हा संपून जाईल आपल्याला ठाऊक नसतं. आणि वयाला किती वयात आपण असताना जाणार आहोत याला अगोदर ठरलेलं काही नाही. त्यासाठी कुठला नियम नाही. अमुक वर्षीच अमक्या व्यक्तीनं जावं. समर्थांचा दासबोधामधला तो मृत्यूचा समास वाचला की आपल्याला लक्षात येतं मृत्यू कुणाला कोण राजा आहे आणि कोण रंक आहे याचा विचार करत नाही. तो कोणत्या पदावर होता आणि त्यानं कुठलं काम केलं याचा विचार मृत्यू कधी करत नव्हता. तो आत्मज्ञानी आहे की पामर आहे याचा मृत्यू विचार करत नाही. मृत्यू सगळ्यांना गाठतो आणि त्यामुळं हे काळा नळाच्या तोंडी पडली लोणी याची ओंडी माशी पाकडी तव हे सरे. माऊलींची ओवी फार सुंदर आहे. माशीला पंख फडफडायला जितका वेळ लागतो तितका आपला मृत्यू याला वेळ लागतो. म्हणून झड दिशी बाहेर पड झडझडोनी वैलाने असं ते बोलतात. पण याचाच विचार आपण करावा. हे वर्तमान काळातलं प्रारब्धानं आलेल्या दुःखाचं निवारण करण्यामध्ये आपण भावी सुखाचा विचारच सोडून देतो. जे परमानंदाची प्राप्ती ज्यामुळं होणार आहे त्या प्राप्तीचा विचार सोडून आपण भावी आत्ता असणारी जी वर्तमान काळातली जी समोर आलेली प्रारब्धानं दुःख आहेत सुख आहेत त्या सुखाच्या आणि दुःखाच्या विचारामध्ये आपण गळून जातो. ह्यातली दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं वर्तमानकालीन दुःख निवृत्ती हा काय पुरुषार्थ नाही तर खरा विचार आहे. आता त्याचं दुःख निवारणच करता येत नाही. प्रारब्ध हे लादलेलं गोष्ट आहे आपल्यावरती आणि लादलेलं असल्यामुळं ती जबाबदारीनं पूर्णच करावं लागणार आहे. त्याला सुटका नाही. मग त्याची दुःख निवारण करण्यामुळं आपली दुःख कमी होणार नाहीत. प्रारब्धाची जी दुःख आहे ती दुःखाचा निवारण करण्यामध्ये आपण व्यर्थ वाया घालवतो. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर इथं वर्णन केलंय की भावी दुःख निवृत्तीचा विचार करणं हा खरा पुरुषार्थ आहे. मी आता पुढे जाऊन ज्या काही चुका केल्या म्हणून मी प्रारब्धामधनं मनुष्य जन्माला आलो
आता अशी चूक करता कामा नये की ज्यामुळं माझा मोक्ष अडेल. असं काही करता नाही का कामा नये की ज्यामध्ये माझा व्यर्थ वेळ वाया जाईल. म्हणून वर्तमान दुःख हे प्रारब्ध आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्यावर आपलं नियंत्रण नसतं. कधी काय यावं, कधी काय व्हावं, आपल्या घटना आयुष्यात कोणत्या घडाव्यात, कधी आजारपण यावं, हे आपल्या हातामध्ये नसतं. त्याची त्याची तात्पुरती डागडुजी करावी. कायमस्वरूपी त्याच्यावरती उपाय शोधता येत नाही. कारण ते प्रारब्ध भोगल्याशिवाय संतांना सुद्धा, जीवनमुक्तांना सुद्धा त्यानं सोडलेलं नाही. जीवनमुक्तांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक अनेक चढ उतार आलेल्याचं आपण त्यांच्या चरित्रामध्ये पाहतो. परंतु त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलंही बघतो आपण. प्रारब्धामध्ये एक शक्ती असते सुख किंवा दुःख आणून देण्याची. पण माझ्याकडे एक स्वतंत्र शक्ती भगवंतानं दिलेली आहे की सुखदुःखाला सुखदुःख मानायचं की नाही. मी सुखदुःखामध्ये त्याला प्रतिसाद देऊन रडायचं काय हसायचं हे माझ्याच नियंत्रणाच्या कक्षेत येणारी गोष्ट आहे. पण आपण तसं करत नाही. त्या सुखदुःखाच्या धोक्यावरती सतत झुलत असतो आणि वर्तमान काळातलं दुःख घालवण्यामध्ये आपला वेळ वाया घालवत असतो. म्हणून भावी दुःखावर उपाय शोधणं फार गरजेचं आहे. म्हणून संचितातून दुःख कुठले येते आपल्याला, भावी दुःख जे आता मिळणार आहे ते संचितातून येणार आहे. आणि संचित नष्ट कसं करता येईल याचा विचार करायला पाहिजे. आणि संचित नष्ट कशानं होईल? मोक्षानं, ब्रह्मज्ञानानं. अन्य कशानंही संचित नष्ट होणार नाही. म्हणून वर्तमान दुःख निवृत्तीचा उपाय विचार केला तर आपण करतोय तो संसार. प्रपंच ज्याला म्हणतात ना, तो वर्तमान दुःखाचा निवारण करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे प्रपंच. आता समोर असतं, हां आता असं नको तसं, तसं नको असं, असा आम्ही प्रयत्न करत असतो. पण त्याचा प्रयत्न केवढा असावा? अगदी गरजेपुरता. त्याच्या पलीकडे जाऊन आत्यंतिक दुःखाची निवृत्ती प्रारब्धानं होणार नाही. प्रारब्धातल्या घटना घडणारच आहेत. आत्यंतिक सुख जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याला संचितच घालवावं लागेल. प्रारब्ध घालवता येत नाही. म्हणून प्रारब्धाचं सगळ्या गोष्टी टाळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवतो आणि भावी दुःख निवृत्तीचा विचार करत बसतो. म्हणून चांगलं असलं आपलं आत्ताचं क्रियमान जे आहे ना ते सुधारावं. पण त्या क्रियमान कर्माकडून तात्काळ परिणाम मिळणार नाहीत. हे आपलं आजचं क्रियमान उद्याचं संचित असणार आहे. त्यामुळे क्रियमान कर्मालाच आपण क्रियमान किती चांगलं असलं तर आत्ता वर्तमान काळातली दुःख घालवता येणार नाहीत. कारण ती दुःख प्रारब्धाकडून आलेली आहेत. क्रियमान वेगळं आणि प्रारब्ध वेगळं. प्रारब्धानं आलेल्या दुःखाचं निवारण तात्पुरती डागडुजी करावी. अंतिम त्याच्यावरती उपाय सापडत नाही. म्हणून ते दुःख घालवण्याच्या खटपटीमध्ये संचित तसंच राहण्याची शक्यता असते आणि तेच पुढं प्रारब्धाच्या रूपानं जन्माला येतं. म्हणजे परत किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजिती, असं तुकोबा बोलतात ना, ते त्याचं कारण तेच आहे. आपण पुढच्याचा गोष्टीचा विचार करत नाही, फक्त आत्ताच्या गोष्टीचा विचार करतो. आणि त्यामुळं पुढचा गोष्टीचा विचार म्हणजे संतसुद्धा आपल्या दृष्टीनं कळवळा त्यांना काय येतो? आता प्रारब्ध संपवण्यासाठी त्यांना कळवळा येत नाही आपला. तर आपलं संचित सुधारायचं आहे त्यांना किंवा संचित घालवायचं आहे त्यांना, त्यासाठी आमचा कळवळा त्यांना येतो. प्रारब्ध घालवला तर संतांना घालवता येत नाही, सद्गुरूंना घालवता येत नाही, तर आपल्या सगळ्याला इतरांचे कसे घालवतील ते? आणि त्यांच्याकडे का मागावं माझं वर्तमान काळी दुःख सगळं निवारण करा म्हणून? कुणालाच करता येत नाही. म्हणून प्रारब्धाची दुःख आहे माझ्याबरोबर राहतात. ती सुखदुःख सहन करण्यासाठी त्याचे आवेग आहेत. ते आवेग नामाच्या साधनेमध्ये आणि ध्यानामध्ये आणि त्याच्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहिल्यामुळंच या सुखदुःखाचे आवेग आपल्याला टाळता येतील म्हणण्यापेक्षा सोसता येतील. सहन करणं बरोबर आहे. म्हणून ह्या ठिकाणी विचार संचिताचा करायला पाहिजे. संचित कसं जाईल? तुकोबा एका ओळीमध्ये म्हणतात, खंती ते करा होणे गाढव कुत्रा. गाढव नाही तर कुत्रा होशीला ह्याच्या अगोदर तुम्ही काय करा? त्याची खंत करा. आत्ता कोण आहेसा? माणूस आहेसा ना.
आता गाढवात आणि कुत्र्यात, झुरळात आणि उंदरात रूपांतर व्हायला नको, याचा विचार करा. आणि हा विचार करणं म्हणजे भाविकालीन जे आहे सुखदुःख, ज्याला प्रारब्ध ज्यातून निर्माण होतं ते संचित घालवण्यासाठी जडदिशी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, आपले आदरणीय सद्गुरू परमपूज्य काकासुद्धा बोलतात की आपण काय करावं, काळ, काम, वेग, ही जी पूर्वी जी आपल्याला गणितं होती ना शाळेमध्ये, ती कामाचं गणित, इतका वेळ आहे, इतका वेग जायचा आहे, तर काम किती करायला पाहिजे, इतकं अंतर आहे, इतका वेळ आहे, तर चालण्याचा वेग केवढा पाहिजे. आपला वेळ आपल्याकडे आहे एवढा, काम केवढा आहे एवढं, तर कामाचा झपाटा जो आहे तो किती त्याचा वेग असायला पाहिजे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. म्हणून कायम लक्षात ठेवायचं, काम, काळ आणि वेग यांचं गणित तयार करावं लागतं. कारण संसारातील घडामोडीमध्ये काहीतरी उलतापालती होत असतात आणि त्या उलतापालतीत लक्ष देण्यामध्ये आपला खूप वेळ जातो. आणि हे उचलता पाय जरी पाऊली जरी चालता तर दिवसाआधी ठाकीता. कारण त्याचा संसाराचा विचार करत आपण बसलो, हे काय मला म्हणतोय, ते काय म्हणतोय, म्हणून मला चालताना मागं यावं लागेल. त्या घडामोडी बघायला माझ्या प्रवासात माझा मोक्षाचा प्रवास चालू आहे आणि येताना मला परत पाठीमागे यावं लागेल. आणि मला तू काय म्हटलास रे, माझी का निंदा करतोस रे, माझी स्तुती कशाबद्दल झाली हे बघायला पाठीमागे आपल्याला यावं लागेल. त्यामुळे लोक काय म्हणतात, लोक कोणता आपल्याबद्दल विचार करतात, यामध्ये आपण आपल्या विचारापासून दूर होऊ नये. आपला मोक्षाचा विचार आहे, तो सतत चालत राहायला पाहिजे, तो तसाच वेग सांभाळता आला पाहिजे. म्हणून एक काळाचं गणित, वेगाचं गणित आणि आपण काय म्हणतो, कामाचं गणित, काम, काळ आणि हा वेग, या तिन्ही गोष्टी आपण जर पकडता आल्या ना, तर या संसारातील घडामोडीत आपण फारसं लक्ष देणार नाही, गडबडून जाणार आहे. रस्त्याला आपण एखादं आपली ट्रेन समजा 10 वाजताची आहे आणि ट्रेनला 10 वाजताच्या ट्रेनसाठी आपण घरातून 9:30ला बाहेर पडलेलो आहोत. बाहेर पडलो, आता 10ला 5 मिनिटच कमी आहेत, ट्रेन पण लागलेली आहे, त्यात बसायचं आहे, समोर ट्रेन दिसते, पण एक कधी न भेटणारा अत्यंत दुर्मिळ असा आपला मित्र भेटला. त्याच्याशी बोलायलाच पाहिजे होतं, पण बोलणं गरजेचं असलं तरी त्याबरोबर बोलायचं आहे. पण तो म्हणतोय, अरे फक्त चहा तरी घे, फक्त चहा घे टपरीवरती आणि लगेच तू ट्रेनमध्ये बस. नाही रे बाबा, माझ्याकडे 2-5 मिनिटच उरलेत, त्या ट्रेनमध्ये आता माझा बोजा चढवायचा आहे, मला बसायचं आहे, मला गडबड आहे, तो थांबेल का? कितीही जवळचा मित्र भेटला तर थांबणार नाही ना. तसं आहे, माझी ही ट्रेन सुटणार आहे आणि त्यात मला त्या मोक्षाच्या ट्रेनमध्ये बसायचंच आहे. बसायचं असेल ना, इतर प्रलोभनांना फाटा द्यावा लागेल, ती प्रलोभनं मध्ये येतात. म्हणून आपला वेग जो आहे तो मंदावता कामा नये. जो वेग जेवढ्या अनुग्रहाच्या वेळी चालू होता, अनुग्रह दिल्याबरोबर कसा महिनाभर, काहीतरी 2 महिने, वर्षभर कसं वेगानं करत होता, पण मध्येच काहीतरी झालं, मध्ये कोणतरी घरातले एखादं माणूस, जवळचं माणूस गेलेला असतं आणि त्यांचा विचार करत बसतो, काय परमेश्वरानं मी इतका अनुग्रह झालो घेतला, नाम घेतो तरी माझ्यावरती एवढं संकट आलं, आता कशाला साधना करायची. असे करणारे खूप मंडळी आहेत बरं काय. नको त्या गोष्टीमध्ये साधना सोडून देतात. आणि हीच विचार आता माऊली आपल्याला करायला लागतात की आयुष्याचा भरवसा नाही. त्यामुळे इकडं फालतू गोष्टींच्याकडं लक्ष देऊन संसारातल्या ही अमूल्य असणारा आहे ज्ञान आपण सोडून चालणार नाही. माऊलीने त्यासाठी धोक्याचा इशारा दिलेला आहे. एरवी अभ्यासाचा उतरता, पाऊली जरी चालता, तरी दिवसाआधी ठाकता, सोहन सिद्धी ते. प्रत्यक्षात हा आयुष्याचा सूर्य मावळणारच, सगळ्यांना माहिती आहे. जो सूर्य उगवतो तो सूर्य मावळतोच, जो जन्माला येतो तोही जातोच, हे आम्हाला माहिती आहे ना. तर जाण्यापूर्वी काहीतरी गडबड करायला पाहिजे ना. म्हणून सारखं लक्षात घ्यायचं, आयुष्याचा भरवसा नाही, म्हणून मला गडबडीने साधना करायला पाहिजे. वर्धमान महावीरांच्याकडे एक राजा आलेला होता, राजपुत्र आलेला होता. राजपुत्र म्हणला, मला मी राज्य चालवतोय आणि स्वामी मला साधना द्या की ती मला कमी वेळात करता येईल आणि मला मृत्यू येण्यापूर्वी मला ती साधना करायची आहे. महावीरांनी स्पष्टीकरण दिलं की आपल्या आयुष्यातला किमान 1/3 वेळ जो आहे तो आपल्या साधनेसाठी वापरला पाहिजे.
पण तसं म्हणजे याचा अर्थ 100 वर्षाचं आयुष्य धरलं तर 33 वर्ष आपली साधनेत घालवली पाहिजेत. म्हणजे अगोदरची जी वर्ष आहेत ती वर्षे आपण काय केली पाहिजेत. उदाहरणार्थ 67 वर्ष आहेत, 67 वर्ष आपल्याकडे दिल्यातच ना काम करायला. उदाहरण घेतलेलं आहे बरं काय. 100 वर्षाचं आयुष्य मिळणारे गृहीत धरून, वास्तविक गृहीत काहीच धरू नये पण धरूया आपण गोष्टीच्यातलं म्हणून. 1/3 दिवस, 1/3 वेळ साधना केली पाहिजे. दिवसाभरामध्ये सुद्धा 1/3 वेळ म्हणजे 24 तासातले 3 तास आपल्याला देता आले पाहिजे. किती तास होतात 1/3 न बघा. मला वाटते 8 तास होत असतील. एवढे 8 तास काय आपल्याला जमणार नाहीत. राजपुत्र म्हणला मला 33 वर्ष साधना जमणार नाही. मग म्हणले ठीक आहे, तू अगदी 11 वर्षे साधना कर. नाहीच म्हणले 11 वर्ष सुद्धा नाही. अरे पण 3 वर्ष कर. नाहीच म्हणले 3 दिवस कर. हा म्हणले हे ठीक आहे माझ्यासाठी. पण तुम्ही मला 3 दिवसाची साधना दिलेली आहे, पण मी जाणार आहे आणि माझं जाणं जर निश्चित आहे तर मी केव्हा जाणार. मला मृत्यूपूर्वी हे काम करायचं आहे. मग 3 दिवस साधना करायची ती मी कधी करू. त्यावेळी महावीरांनी सांगितलं की तुझ्या आयुष्यात फक्त 3च दिवस उरलेत असं रोज समजायचं आणि साधनेला बसायचं. माझ्याकडे फक्त 3 दिवस उरलेले आहेत. देवांचे गुरु बृहस्पती आहेत ना, देवगुरु बृहस्पती. त्या देवगुरूंनी त्या सगळ्या नाही, त्या देवांना सगळ्यामध्ये सहकार्य करणारे हा राजा एक होऊन गेला, मला आता नाव आठवण झालंय. त्या राजानं आयुष्यभर युद्धामध्ये देवांना दैत्यांच्या विरोधात मदत केली. पण शेवटी उपरती आली आणि त्यांना वाटलं आयुष्यभर काय लढतच बसू की काय मी. मला काहीतरी करायला पाहिजे ना, माझ्या मोक्षाचा विचार करायला पाहिजे. आणि मोक्षाचा विचार करायचा म्हणून ते देवांचे गुरु बृहस्पती त्यांच्याकडे त्यांना विचारायला गेले की आता माझं आयुष्य संपण्यापूर्वी मला हे करायचं आहे. आता माझं आयुष्य तरी किती राहिले सांगा. खटवांग राजा, खटवांग राजा. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुझं आयुष्य फक्त 3 घटिका उरलेलं आहे. आपण समजूया 3 दिवस उरलेला आहे किंवा 3 तास उरलेला आहे. असं सांगितल्याबरोबर त्या राजानं मांडी मारून साधनेला बसला आणि उठलाच नाही. शेवटच्या 3 घडीमध्ये त्यानं मोक्ष प्राप्त करून घेतला. असं एक पुराणातलं उदाहरण आपल्याकडे आहे. ही उदाहरणं का घ्यायची, ह्याच्याची सत्यता, उदाहरणांची सत्यता पडताळायला आपण जायचं नाही बरं का. ही उदाहरणं खरी का खोटी आपल्यासाठी लावून घ्यायची आणि दृष्टांत सोडून द्यायचा. आपल्यासाठी काय लावून घ्यायला पाहिजे, मी केव्हा जाईन सांगता येत नाही. आपल्याबरोबर रोज बोलणारी माणसं दुसऱ्या दिवशी आपल्याला ती भेटत नाहीत. काही वेळा रोज माझा मित्र फिरायला येत होता, दुसऱ्या दिवशी सकाळी तो गेलेला असतो. हे रोज बघण्यातलं उदाहरण आहे. तसाच मी जाणार आहे. मग मी जाणार असतील ना तर केवढा उचलता पाय घेतला पाहिजे आणि सोहसिद्धीपर्यंत आपण पोचलं पाहिजे. किती वेग ठेवला पाहिजे म्हणजे मला मोक्ष प्राप्त होईल. ते तुला वेग नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची, पाठी मोक्ष तो तैसाची ठेविला असे. पुढे मोक्ष आहेच पण माझा वेग मला ठेवणं फार गरजेचं आहे. आणि जेवढा वेग आपण जास्त करू तेवढ्या वेगात अगोदर आपण पोचू. समजा मोक्ष लवकरच मिळाला आणि आयुष्य शिल्लक राहिलं, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. आणि जीवनमुक्तीतला आनंद भोगणारे असे पुष्कळ लोक आहेत आपल्याकडं. आपण जिथून हे प्रसारण करतोय ना, ज्ञानेश्वरीचं प्रसारण करतोय, ज्या चॅनलच्या माध्यमातून, ते शिवगड आध्यात्मिक ट्रस्ट जे आहे तो ट्रस्ट, आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्ट, जो कोल्हापूर जिल्ह्यामधल्या मुरगुड गावामध्ये आहे, आत्ता सुरू आहे. तिथं असणारे आपले सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख हे आत्ता बघितलं आपण त्यांच्याकडे जीवनमुक्ताच्या सगळ्या पुन्हा आपल्याला बघायला मिळतात. आपलं भाग्य आहे की आपण त्यांच्या स्पर्शानं, त्यांच्या दर्शनानं पुनीत झालो, पावन झालो. म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणून जीवनमुक्ती जर हवी असेल ना, आणि जीवनमुक्तीतला उरलेलं आयुष्य जे आहे, आता उरले दिवस चारी खेळी मिळी असं तुकोबा म्हणतात. तुका म्हणे मुक्ती परिनली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. मुक्ती नावाच्या वधूशी आता लग्न झालं. आता लग्नानंतरचा पुढचे दिवस आहेत त्या बायकोबरोबर घालवायचे आहेत. ते खेळी मिळीत मला घालवायचे आहेत. ते 4 दिवस आहेत म्हणतात. तेही म्हणतात की कबूल करतात की जीवनमुक्तीनंतर जर आयुष्य मिळालं ना, बहारदार आयुष्य, जीवनाची कृतार्थता त्यामध्ये आहे. काय होतं आपल्याला माहीत नाही,
पण किमान त्यातून जाताना पण जाण्यापूर्वी ह्या गोष्टी जर प्राप्त केल्या तर उर्वरित आयुष्य आपल्याला जीवनमुक्तीच्या अनुभवामध्ये घालवता येईल. आणि त्यासाठी माऊलींनी पुन्हा पुन्हा एक 2 वेळा वापरलेल्या आहेत. आपण त्याची विचाराने पुन्हा करावा. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोह सिद्धीते परी तेतुला वेगू नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्षूत व तैसाची ठेविला असे. तो योगच्युत झालेला असतो म्हणून त्याला विसावा घ्यावा लागतो. विसावा यासाठी की पुन्हा जन्माला आता यायचं आहे आणि पुढच्या जन्मामध्ये माझी झालेल्या चुकी साधना राहिलेली साधना झालेली चूक पुन्हा रिपीट होणार नाही आणि ती साधना कशी वेगानं चालेल आणि पुढच्या जन्मामध्ये मोक्ष कसा प्राप्त होईल याचा विचार तो करायला लागतो. त्यामुळे हा विचार जो आहे मुक्त पुरुषाबद्दल बोलत नाहीत बरं काय. मुक्त व्हायला जवळ आलाय मोक्ष रेखे आला असा शब्द जो हरिपाठामध्ये जो वापरलेला आहे त्या संदर्भातला विचार इथं मांडलेला आहे. आणि म्हणून त्याचा विचार माऊली आपल्याला पुन्हा पुन्हा करायला लावतात आणि सावध करतात. संतांचं एक आहे मज निरंतर जागविते. संतांचं लक्षणच आहे की पुन्हा पुन्हा आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही झोपलो नाही हो, झोपला नाही खरंच झोपला आहे. अज्ञानाची झोप आहे, मोहाची झोप आहे. या सगळ्या झोपेमध्ये आपण गुंतून आहोत आणि त्यामुळं संसाराच्या या अंथरुणावरती आपण झोपलेलो आहोत आणि तो गोड वाटायला लागले. ती झोप सुद्धा आणि तो संसार सुद्धा गोड वाटतो. गोड वाटतो हा धोका आहे. संसार करणं धोका नाही आहे. प्रपंच करणं हा धोका नाही, तर प्रपंच गोड वाटतो हा धोका आहे. विषय सेवन आणि विषयांचे भोग जे कारणाकारणानं घ्यावे लागतात यात धोका नाही, तर विषय आसक्तीमध्ये धोका आहे. त्यामुळे विषय असणं हे अदृष्ट आहे आणि विषयासक्ती हा पुरुष अपराध आहे. ह्या 2 गोष्टींचा विचार शास्त्र आपल्याला निसंत करायला लावतात. आपण विषय सेवन करण्याबद्दलचं कुठलीही गोष्ट ते बोलत नाही. विषयासक्तीबद्दलच सगळ्या संतांनी शास्त्राने सांगितलेलं आहे. त्यामुळे विषय सेवन करणं अपरिहार्य आहे. परंतु अपरिहार्यतेमध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्याची काय वाटाय नको, त्याची चटकच लागू नये आणि त्याची अत्यंत निकड आहे असं होऊ नये. त्याला आपण काय म्हणतो, गरज आणि हौस यामधली जो सीमारेषा आहे ती सांभाळता आली पाहिजे. गरज म्हणून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, पण हौस मात्र आपल्याला टाळता येते. ह्या गोष्टी विचारात घेतल्या तर या माऊलींच्या ओव्यांचा अर्थ आपल्याला लक्षात येईल. म्हणून माझा मोक्ष माझ्या हातातून घालवायची की नाही मी ठरवू शकतो. कदाचित प्रारब्धाचे अडथळे असले तरी भगवंताच्या कृपेमुळं सद्गुरूंच्या कृपेमुळे ते अडथळे सुद्धा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होय असं हरिपाठामध्ये नाथ महाराज बोलतात. हरिकृपे त्याचा नाश होय. खरंच प्रारब्धामध्ये अडचणी असू शकतात. त्या अडचणी कोणत्या दृष्टीनं असतात माहिती आहे का, तर प्रपंचाच्या दृष्टीनं. प्रपंच आणि प्रारब्ध आणि शरीर यांची सगळी एकत्र गट्टी असते. सगळा प्रपंचाशी संबंधित प्रारब्ध असतं, शरीराशी संबंधित प्रारब्ध असतं. माझ्या ज्ञानाशी संबंधित हे नसतं, कारण प्रारब्धानं ज्ञान मिळत नाही आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा प्रारब्ध टाळता येत नाही. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जेव्हा असं आपण करायला लागू तेव्हा संतांचं म्हणणं आपल्याला पटायला लागेल. म्हणून इथं माऊलींनी वर्णन केलेलं आहे की तो तेतुला वेगू नव्हेची म्हणून आपला वेग आपल्याला सांभाळता आला पाहिजे. आयुष्याचं शरीराचं सगळंच ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेळे म्हणून चिंतून ठेवी चोकडे आत्मज्ञान पुढे जाऊन तुला परत हा घात आहे माऊली 13व्या अध्यायामध्ये बोलतात. म्हणून तो अगोदरच आत्मज्ञानाचा विचार करून ठेव की जे तुला तुझ्याबरोबर नेता येईल. यासाठी फार सुंदर विचार मांडलेला आहे. श्लोक क्रमांक 41 प्राप्य पुण्यकृतां लोकान् स्विता शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमतां गेहे योग भ्रष्टो विजायते. आता भगवंत आश्वासक बोलायला लागलेत बरं काय. ते म्हणतात जेवढा वेग पाहिजे होता तेवढा ठेवला असता तर बरं झालं असतं, पण ठेवला नाही, योगच्युत झाला. तर त्याचं पुढं कुठं जन्माला येतो त्याचं वर्णन करायला आता सुरुवात करतात आणि म्हणतात तो योगभ्रष्ट जो आहे योगच्युत झालेला पुण्यकर्म करणाऱ्या त्या लोकांमध्ये प्राप्त होतो.
तेथे पुष्कळ वर्षे राहून शुद्ध आणि श्रीमान लोकांच्या घरी जन्माला येतो. असे जे काही लोक दिलेले आहेत ना, काय 7 लोक 14 लोक वगैरे सांगितलेले आहेत, वैकुंठ भूलोक वगैरे, त्या लोकामध्ये तो राहतो. तो काय कशा सुखासाठी नव्हे बरं काय, तर सुख प्राप्त करायसाठी नाही, तर त्याची वेळ यायची असते ना जन्माला यायची. आता 20व्याचा कालावधी चालू असतो, विश्रांतीचा कालावधी चालू असतो, आणि त्यामुळं जसं एखादा माणूस प्रवासाला जातो तसं त्या पद्धतीनं योगभ्रष्ट हा पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकांमध्ये प्राप्त होतो. ज्या ठिकाणी सगळी पुण्यवान माणसं आहेत अशा पुण्यवान लोकांमध्ये तो जन्माला येतो. हे फक्त श्रद्धेनं सगळं मान्य केलं पाहिजे बरं काय. जसा पृथ्वी हा लोक मृत्यूलोक आहे, तसे अन्य लोक असण्याची शक्यता आज सुद्धा आधुनिक शास्त्रज्ञांनी वर्तवलेली आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते, आपली पुराण, आपलं हिंदू धर्माचं शास्त्र जे सांगतं ना की सगळीकडे वेगवेगळे लोक आहेत आणि वेगवेगळ्या लोकांवरती वेगवेगळ्या प्रकारची मंडळी राहतात, जीव राहतात, आणि ते आपल्याला मान्य करणं फार गरजेचं आहे. आणि इथं म्हणलेलं आहे, पुनर्जन्माचा पुन्हा उल्लेख केलेला आहे. म्हणून इथं भगवंत म्हणतात, प्राप्य पुण्यकृतान लोकान, पुण्यवान लोकांच्या लोकांमध्ये पुण्यवान माणसाच्या अश्विता शाश्वती समा, तिथं पुष्कळ वर्ष तो राहतो. आणि पुन्हा शुचिनाम श्रीमताम गेहे, गेहे म्हणजे घर, शुचिना म्हणजे शुद्ध असलेल्या श्रीमंत घराण्यामध्ये तो योगभ्रष्ट अभिजायते, लोकांच्या घरी जन्माला येतो. कारण त्याला पुढली साधना व्यवस्थित करता यावी अशी भगवंताचीच इच्छा आहे, आणि म्हणूनच त्याला तसा लोक प्राप्त होतो. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया, विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.